नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मित्रांनो, आजचं सेशन खूप महत्त्वाचं सेशन असणार आहे, कारण लेटेस्ट एक्झामिनेशन्स जे झालेले आहेत महाराष्ट्र सेटच्या, त्यामधील पेपर 1 चे सर्व प्रश्न आपण बघणार आहोत, जे की पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत असणार आहेत आणि यामधून तुमचं कंप्लीट रिव्हिजन होणार आहे पेपर 1 चा. हे प्रश्न जर तुम्ही सोडवाल तर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्टअप होणार आहे आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न विचारला तर तो तुम्ही इझिली सोडू शकणार आहात. लेक्चर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या हातामध्ये जवळपास 32 ते 33 दिवस आपल्या हातात उरलेले आहेत प्रिपरेशनसाठी. त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं तर जास्तीत जास्त टेस्टची प्रॅक्टिस करायची आहे. जेणेकरून आपले कन्सेप्ट ही क्लिअर होतील आणि आपला कॉन्फिडन्स ही बिल्डअप होईल. तर यासाठीच ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर 1 टेस्ट सिरीज, ज्यामध्ये टोटल 50 टेस्ट तुमचे होणार आहेत. राईट, एक्झामिनेशन पर्यंत. येत्या 12 तारखेपासून ही टेस्ट सिरीज आम्ही लॉन्च करत आहोत. तर अजिबात उशीर करू नका. या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा टेस्ट सिरीज जे आहे ते जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल, कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि तुमचं कन्सेप्ट सुद्धा यामधून क्लिअर होईल. कारण प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या मागे हे उत्तर का आलं, हे प्रश्न का चुकला, याचं पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या टेस्टमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही फुल कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला टेस्ट सिरीज सोबत या बाकी सर्व गोष्टी पण मिळणार आहेत, जे बूस्टअप करतील तुमच्या प्रिपरेशनला. जसे की तुम्हाला नोट्स मिळतील, मॉक टेस्ट मिळतील, एमसीक्यूज, पीवायक्यूज, पीडीएफ मिळतील, लाईव्ह सेशन्स, साप्ताहिक चाचणी आणि 2000 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर अजिबात उशीर करू नका. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा जॉईन करू शकता. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. मार्च 2023 मधला हा प्रश्न आहे. अ रिसर्चर मस्ट हॅव, संशोधकाच्या ठाई डॉट डॉट असली किंवा असलेच पाहिजे. ठीक आहे. संशोधन अभिवृत्ती, संशोधन अभियोग्यता, संशोधनाबाबतची माहिती की स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. तर याचा राईट आन्सर आहे रिसर्च ऍप्टिट्यूड. संशोधन अभियोग्यता हे रिसर्चरला माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हाच तो रिसर्च करू शकतो. तेव्हाच त्याला रिसर्च मध्ये काय करायचं आहे याचं ज्ञान येऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी हे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न. रेकॉर्डिंग ऑफ डॉट 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 इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड एज मेमोइंग. गुणात्मक संशोधनातील डॉट 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 च्या नोंदी करणे यास टिपण काढणे म्हणजे मेमोइंग असे म्हणतात. ठीक आहे. रिफ्लेक्टिव्ह नोट्स, मेमरी नोट्स, अंडरस्टँडिंग नोट की रिसर्च नोट्स, ते कुठले असतात? रिफ्लेक्टिव्ह नोट्स, चिंतनशील टिपा असतात त्या. ठीक आहे. ज्याला की आपण रेकॉर्डिंग्स ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च, ठीक आहे, याचा अर्थच मेमोइंग आहे. ठीक आहे. फॉर डिटेक्टिंग एरर्स इन टीचिंग लर्निंग प्रोसेस द अप्रोप्रिएट डेटा कलेक्शन टूल विल बी डॉट 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 डॉट. ठीक आहे. संपादक कसोटी, नैदानिक कसोटी, प्रमाणित कसोटी की उत्तर कसोटी. याचा राईट आन्सर काय आहे? डायग्नोस्टिक टेस्ट. आलं का लक्षात? प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे. काय इथे डिटेक्ट करायचं आहे, काय आपल्याला शोधायचं आहे, तर एरर्स आपल्याला डिटेक्ट करायचे आहेत. राईट. मग यामध्ये कुठली टेस्ट घेणं बरोबर आहे? तर डायग्नोस्टिक टेस्ट घेणं एकदम करेक्ट आहे. पुढील प्रश्न. इफ अ फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, आपण मराठीत बघूया.
जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलशीलतेचे योग्य परिमाण डॉट 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 हे असेल. ठीक आहे. रेंज, क्वार्टाइल डेविएशन, ॲव्हरेज डेविएशन की स्टँडर्ड डेविएशन. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, क्वार्टाइल डेविएशन. चतुर्थक विचलन त्याला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न मार्च मधले प्रश्न आहेत बरं काय. मार्च 2023 च्या एक्झाम मधले प्रश्न आहेत रिसर्च ऍप्टिट्यूड वरचे. स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल इज डिसाइडेड ऑन डॉट डॉट. संशोधन पत्रिकेचे म्हणजे रिसर्च जर्नलचे मानक मूल्य डॉट डॉट वर ठरते. पब्लिशर म्हणजे प्रकाशक, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स की प्रिंटिंग ऑफ द जर्नल. इम्पॅक्ट फॅक्टर त्याचा राईट आहे. बघा इम्पॅक्ट फॅक्टर हा जो तुम्हाला ऑप्शन दिसतोय ना हा मागील म्हणजे 2023, 21, 20 या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारलेला आहे. त्यामुळे हा तुम्ही याला इम्पॉर्टंट पॉइंट किंवा इम्पॉर्टंट चॅप्टर असं म्हटलं तरी चालेल. आता एप्रिल 2024 चे म्हणजे लेटेस्ट जे एक्झामिनेशन झाली होती त्यातले प्रश्न बघा कसे आहेत. डॉट 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 हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्चचे हे वैशिष्ट्य आहे. कोणतं आहे बघा. एम्फसाइज ऑन न्यूमेरिकल डेटा, संख्यात्मक प्रदत्वावर भर देतो. प्रदत्व म्हणजे प्रदत्त म्हणजे डेटा. संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष, अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल संशोधन, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिटकून राहणे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. त्याला आपण काय म्हणतो क्वालिटेटिव्ह रिसर्च किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये अशा प्रकारे रिसर्च जे आहे ते केली जाते. ठीक आहे. डॉट 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 ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. हे काय आहे लिमिटेशन्स आहे पॉझिटिव्हिझम इन रिसर्च मध्ये. ठीक आहे. ए अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती, व्यक्तिसापेक्ष अर्थ निर्वचन करण्यास किंवा करण्यावर जास्त भर देणे की संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. तर याचा राईट आन्सर आहे डॉट 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 ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. ठीक आहे. पॉझिटिव्हिझम इन रिसर्चची लिमिटेशन काय आहे. अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती याच्यात आहे. राईट. डॉट 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 याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हटले जाते, सायटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ की माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश म्हणजे क्रेडिट देण्याचा मार्ग, कथन वाढवण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग की समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. डॉट 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 प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. त्याला काय म्हटलं जातं. प्लॅजरिझम, फॅब्रिकेशन, मिसइंटरप्रिटेशन की बायस्ड सॅम्पलिंग. तर त्याला फॅब्रिकेशन बनावट म्हटलं जातं. ठीक आहे. प्लॅजरिझम म्हणजे कॉपी आहे. हे काय आहे हे फसवेगिरी आहे, फसवा डेटा आहे, मग त्याला फॅब्रिकेशन म्हटलं जातं. ठीक आहे. फरक समजून घ्यायचा प्रयत्न करा. ICT tool is essential for creating and managing bibliographies in research papers. ठीक आहे. डॉट 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 ICT टूल म्हणजे असा कुठला ICT टूल आहे है ना जो की उपयुक्त आहे, चांगला आहे कशासाठी बिब्लिओग्राफीज बनवण्यासाठी. ठीक आहे. सांख्यिकीय सॉफ्टवेअर म्हणजे स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर की संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर की स्प्रेडशीट सॉफ्टवेअर की प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर. तर तो आहे तुमचा रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. ठीक आहे. आलं लक्षात. 26 मार्च 2023 मधले प्रश्न. डॉट 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 स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात है ना. आता आलं का परत लेवल्स ऑफ टीचिंगचा प्रश्न है ना. लेवल्स ऑफ टीचिंग हा खूप हॉटस्पॉट टॉपिक आहे असं समजून घ्या, जेणेकरून त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, खूप जास्त है ना. मग ते स्मरण आहे, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह, बेसिक आहे. बरोबर. हे काय आहे तुमचं रिफ्लेक्टिव्ह आहे, कारण यामध्ये काय आहे या स्तरामध्ये है ना या अध्यापन स्तरामध्ये निराकरण पद्धती वापर. समजते का. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड. यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. विद्यार्थी आणि ग्रंथपाल,
शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, विद्यार्थी आणि पालक की विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी, है ना? राईट आन्सर आहे विद्यार्थी आणि पालक, स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, राईट. स्वयं स्टँड्स फॉर, स्वयं काय आहे? स्वयंवरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, हे टॉपिकला पण तुम्ही हॉटस्पॉट करू शकता. स्वयं काय आहे? है ना? स्कूल वेब्स ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यूथ ॲस्पायरिंग मॅप्स की स्टडी वेबसाइट ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स की स्कूल वेबसाइट ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यूथ ॲस्पायरिंग मॅप्स की स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. स्वयंचं फुल फॉर्म विचारले बेसिकली, तर तो आहे स्टडी वेब ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. लक्षात ठेवा बरं का. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॉट डॉट ही जास्त योग्य पद्धत आहे. रोल प्ले मेथड, डेमोन्स्ट्रेशन मेथड, एक्सपेरिमेंटेशन मेथड की डिडक्टिव्ह मेथड. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, रोल प्ले मेथड. बघा, मागे जो प्रश्न विचारला होता त्यालाच घुमाफिराके विचारले होता, है ना? मागे विचारलं होतं की कुठला येत नाही याच्यामध्ये, तो वगळला होता आपण, है ना? तो वगळून त्यामध्ये जे राहिलेले होते ते राहिलेले आहेत, म्हणजे त्याचा अर्थ काय? हे हिस्ट्री शिकवताना उपयोग करू शकतो, आणि ज्याचा उपयोग करू शकतो या ऑप्शन्स मध्ये रोल प्ले ऑप्शन सुद्धा होता, है ना? मग इथे आता काय यूज केलं जातं असं विचारलं, मग रोल प्ले इथे ऑप्शन दिसतोय आपल्याला, तर आपण ऑब्विसली रोल प्लेलाच देणार उत्तर, है ना? कारण लास्ट एक्झाम मध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये, 21च्या एक्झाम मध्ये हाच प्रश्न उलट विचारला होता की कुठलं हिस्ट्री शिकवताना उपयुक्त ठरत नाही, है ना? आणि जे ठरत नाही ते वगळून जे ठरतात ते त्यामध्ये रोल प्ले हा ऑप्शन होता. अध्यापना प्रक्रियेचे नियमन डॉट डॉट मूल्यमापनाद्वारे केले जातात. नैदानिक, हे मराठी ट्रान्सलेशन सिमिलर झाले बघा इथे. डायग्नोस्टिक, प्लेसमेंट, फॉर्मेटिव्ह की समेटिव्ह, है ना? तर याचा राईट आन्सर आहे फॉर्मेटिव्ह. ठीक आहे. लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता लर्निंग प्रोसेस तुमची कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आपल्याला फॉर्मेटिव्हच करावं लागेल, है ना? लास्ट एक्झामिनेशन मध्ये पण झाला होता ना हा प्रश्न, एक्झॅक्टली असाच प्रश्न विचारला, रिपीट झाले. If taught on memory level of teaching, the students get tremendous power for acquisition of. आता 7 एप्रिल 2024 चा प्रश्न आहे, राईट? परत आलेला आहे लेवल ऑफ टीचिंग वर प्रश्न. लेवल ऑफ टीचिंग इव्हॅल्युएशन पद्धत हे खूप मोठे हॉटस्पॉट प्रश्न टॉपिक आहे. जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॉट डॉटच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते, राईट? कशाच्या संपादनासाठी? फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे वास्तविक माहितीसाठी, सामान्यीकृत अंतर्दृष्टी की समस्या निराकरण क्षमता. ऑप्शन्स आहेत फक्त 2 की फक्त 1 की फक्त 1 आणि 2 की 2 आणि 3, है ना? राईट आन्सर आहे फक्त 1 म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, हेच बरोबर आहे, बाकीचं चुकीचं आहे. पुढे 7 एप्रिलचाच प्रश्न आहे, 2024 म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन आहे, जास्त लक्ष द्या. द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग डॉट 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 डॉट. डॉट 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 गोष्टी म्हणजे काही गोष्टी अशा आहेत जे विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. ठीक आहे. एक आहे नेचर ऑफ लर्नर, अध्ययनकर्त्याचे स्वरूप किंवा साध्य कराव्याच्या उद्दिष्टाचे स्वरूप की शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. याचा राईट आन्सर आहे फक्त 1, 2 आणि 3 म्हणजे सगळेच बरोबर आहेत. ठीक आहे, जे जितके जितके दिलेले आहेत हे सर्वच बरोबर आहे. ठीक आहे. प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? दे आर इंट्रोवर्ट इन नेचर, ते त्यांच्या साध्यावर अवलंबून असतात की ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात की ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात, है ना? ऑप्शन डी आहे सरळ सरळ उत्तर आहे, आपल्याला माहिती आहे. ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. दे आर इंडिपेंडेंट इन देअर ओन जजमेंट, राईट? हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे गिफ्टेड स्टुडंट्स. पुढचा प्रश्न, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये डॉट डॉट भर देण्याची गरज आहे. फॉर ॲडल्ट लर्नर इन्स्ट्रक्शन्स नीड टू फोकस ऑन डॉट 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 डॉट. ठीक आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी,
प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. मोर ऑन प्रोसेस, लेस ऑन कंटेंट टू बी टॉट. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॉट 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 मूल्यमापन देते. प्लेसमेंट, फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह की डायग्नोस्टिक. ठीक आहे, याचा राईट आन्सर आहे समेटिव्ह, म्हणजे शेवटचं, म्हणजे सगळं शिकून झाल्यानंतर जेव्हा आपण मूल्यमापन करतो त्याला समेटिव्ह असं म्हणतो. राईट, मग ते काय करतं, एक क्लिअर आयडिया देतं तुम्हाला, राईट, की स्टुडंटचं जे कंटेंट विद्यार्थ्यांना जो समजलेला आहे, पूर्ण कंटेंट, ओव्हरऑल कंटेंट जो आहे तो विद्यार्थ्यांना समजलेला आहे, तर ते समेटिव्ह आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग, आता बघा हे प्रश्न जे आहे ते 26 मार्च आहेत बरं का, पुढच्या एक्झामिनेशन मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ HTML. HTML चा फुल फॉर्म सांगायचा आहे. ठीक आहे, HTML चा फुल फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. सो ऑप्शन सी आहे. ठीक आहे. द इंटरनेट ऍक्सेस म्हणजेच भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा डॉट 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 यावर्षी सुरू करण्यात आली होती. है ना, सर्वसामान्य लोकांना इंटरनेट वापरण्यासाठी कधी सुरुवात केली? तर 1995 रोजी इंटरनेट सर्वांना यूज करण्यासाठी अवेलेबल झाला. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? टाइपरायटर, हनीकोड, युनिकोड की मल्टीमीडिया. है ना, तर युनिकोड हे करेक्ट आन्सर आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन जे आहेत है ना, स्मार्टफोन्स वरती प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी हे उपयोगी पडतात. पुढील प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग इज डिजिटल पेमेंट ऍप लिंक्ड टू गुगल. है ना, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी डिजिटल पेमेंट ऍप आहे जे की गुगलला कनेक्टेड आहे किंवा गुगलला लिंक्ड आहे, ते कुठलं आहे? पेटीएम, भीम, तेज की मोबिक्विक. तर ते आहे तेज. ठीक आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय है ना डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? ई शोध गंगा, ई शोध सिंधू, ई शोध यमुना की ई शोध सरस्वती. तर तो आहे ई शोध सिंधू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 7 एप्रिल 2024 मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत, म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन मधले प्रश्न आहेत. जेव्हा तुम्ही ऍड्रेस बार मध्ये HTTP ऐवजी HTTPS असलेली वेबसाईट किंवा साईट उघडता, तेव्हा त्याचा मुख्य अर्थ असा होतो. कसा होतो? तुम्ही वेगवान कनेक्शन वापरत आहात, तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात, तुम्ही सिंगल डेट लाईन ट्रान्सफर वापरत आहात, की तुम्ही स्मार्टफोन अनुकूल वेबसाईट वापरत आहात. तर तुम्ही काय वापरत आहात? तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात. HTTPS जे आहे है ना, ते कशासाठी? ऍक्सेसिंग सुपर कम्युनिकेशन, सॉरी सेक्युअर कम्युनिकेशन. ठीक आहे, सेक्युअर साठी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी इंटरनेट आधारित सुविधा प्रथम सुरू झालेल्या घटनाचा योग्य कालक्रमानुसार म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये आपल्याला लावायचं आहे. ठीक आहे. काय काय दिले? युट्यूब दिले, जीमेल दिले, इंस्टाग्राम दिले आणि विकिपीडिया दिले है ना. आता ऑप्शन्स नुसार आपल्याला क्रम दिलेला आहे, तर कुठला क्रम बरोबर असेल? तर मी डायरेक्टली सांगतो, अजिबात उशीर न करता, विकिपीडिया, मग जीमेल, मग युट्यूब, मग इंस्टाग्राम. बघा एक एक तुम्हाला इथे लिहून दाखवतो मी. जसं की विकिपीडिया जे आहे 2001 आहे, राईट. त्यानंतर जीमेल आहे 2004 आहे, युट्यूब जे आहे 2005 आहे, ठीक आहे, आणि इंस्टाग्राम जे आहे 2010. ठीक आहे, 1, 4, 5 आणि 10 असा याचा क्रम आहे. स्वयं या उपक्रमांतर्गत अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले होते? ठीक आहे, सॉरी आले नव्हते असं विचारलं, आले नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, की IIMB म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर, की CEC म्हणजेच कन्सॉर्शियम ऑफ एज्युकेशनल कम्युनिकेशन. तर यामध्ये राईट आन्सर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला यामध्ये नेमणूक केली गेली नव्हती. वेब 2.0 जे नवीन वेब 2.0 आहे, या डिजिटल वातावरणाच्या संदर्भात
यूजीसीचा काय अर्थ आहे? यूजीसी म्हणजे याच्यामध्ये काय, वेब 2.0 याच्यामध्ये, ठीक आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, युजर जनरेटेड कंटेंट आहे, युनिक ग्राफिक कोडिंग आहे की युनिव्हर्सल ग्राफिक चिपसेट आहे? तर ते आहे युजर जनरेटेड कंटेंट. यूजीसीचा या ठिकाणी वेब 2.0 च्या मध्ये अर्थ असा आहे युजर जनरेटेड कंटेंट. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यामधली खरी जोडी किंवा योग्य जोडी कुठली आहे ते ओळखायचे आहे. पिक्सल युनिट ऑफ फोकस ऑफ डिजिटल कॅमेराज, HDD unit of high definition of digital screen, kbps unit of data transfer rate, GHJ unit of memory storage on digital device. तर हे सर्वच चुकीचे आहेत, A, B आणि D. यामध्ये C ऑप्शन करेक्ट आहे. kbps हे युनिट डेटा ट्रान्सफर रेट आहे, म्हणजे किती फास्ट ट्रान्सफर आपण फाइल्स करू शकतो त्याची स्पीड दाखवण्याचं काम है ना, हे kbps करतं. kbps mbps वगैरे है ना, त्या स्पीड मध्ये आपल्याला मोजता येतं. 26 मार्च 2023 चा प्रश्न आता बघूया. क्योटो प्रोटोकॉल इज फॉर. क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो कशासाठी आहे? ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन, जैवविविधतेचे संधारण, ओझोनचे संरक्षण, वन्यप्राणी संरक्षण की वैश्विक वातावरणामध्ये बदल. 26 मार्च 2023 चा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, ग्लोबल क्लायमेट चेंज. वैश्विक वातावरण बदल याच्याशी संबंध आहे क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे. घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? सोलार थर्मल, सोलार फोटोवोल्टाइक, जिओथर्मल की सोलार डायजेस्टर? सोपं आहे. सोलार थर्मल इज द करेक्ट आन्सर है ना. सौर औष्णिक किंवा सोलार थर्मल जे आहे ते वापरलं जातं आपल्या घरगुती वापरासाठी. जे आपण पाणी गरम करतो, गिझर वगैरे आहे ना, ते काही सोलार गिझर्स पण असतात, त्याला आपण सोलार थर्मलचा वापर करून हे सोलार गिझर्स यूज करतो आपण. ठीक आहे. एक्सेस ग्रोथ ऑफ ॲक्वेटिक प्लांट्स इन आवर वॉटर बॉडीज इज ड्यू टू. आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीचे अमाप वाढ होणे आणि हे कशामुळे होते? नायट्रेटची वाढ झाल्यामुळे पाण्यामध्ये, नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ झाल्यामुळे की नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ, ठीक आहे, की सोडियममुळे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ झाल्यामुळे. ठीक आहे. इथे सेकंड ऑप्शन पण जरा सेम झाले. सेकंड ऑप्शन आहे फक्त फॉस्फेट मध्ये वाढ झाल्यामुळे आणि थर्ड ऑप्शन सी जो आहे तो नायट्रेट आणि फॉस्फेट मध्ये वाढ झाल्यामुळे असा आहे. ठीक आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी. खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? याचं आपण थेअरीमध्ये डिटेलमध्ये पाहिलंय ऍसिड रेन बद्दल है ना. तर ऍसिड रेन कोणत्या घटकामुळे होतो? SO2, CO2, CO की ओझोन? तर तो होतो SO2. ठीक आहे. SO2 मुळेच ऍसिड रेन जे आहे ते होण्याची शक्यता असते. खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? कंपोस्टिंग, पायरोलिसिस, बर्निंग की इन्सनरेशन? त्याला आपण काय म्हणतो? कंपोस्टिंग असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा 7 एप्रिल 2024 चे प्रश्न बघतोय आपण, म्हणजे लेटेस्ट जी मागे एक्झाम झालेली आहे आपली, येणाऱ्या एक्झामिनेशनच्या अगोदरची एक्झाम जी झाली आहे त्यातले हे प्रश्न आहेत. ठीक आहे, लक्ष द्या. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अडॉप्टेड बाय युनायटेड नेशन्स. ओके, व्हेन वेअर म्हणजे आपलं जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ते केव्हा अडॉप्ट केले गेले होते? 1990, 95, 2000 की 2010? आपल्याला माहिती आहे 2000 ते टार्गेट इयर त्याचा काय होता? 2015. ठीक आहे. या कालावधीमध्ये काय करायचं होतं? मिलेनियम डेव्हलपमेंटचे 8 गोल्स जे आहेत ते साध्य करायचे होते. ठीक आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते? म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करण्यासाठी टार्गेट इयर कुठला आहे? 20 आहे, 25 आहे, 30 आहे का 40 आहे? ऑब्विसली हे किती आहे? 2030 हा त्याचा टार्गेट इयर आहे. ठीक आहे. जसं जसं MDG
जसं जसं त्याचं पूर्ण इयर संपत गेला, टार्गेट इयर संपत आलं, तसं एसडीजीने त्याला काय केलं, टेक ओव्हर केलं. विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मॉग. आता फोटोकेमिकल स्मॉग बद्दल पण आपण शिकलेलो आहे, है ना. थेअरी पार्ट मध्ये फोटोकेमिकल स्मॉग बद्दल पण आपण शिकलेलो आहे, है ना. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? हेडॅक, आईज, नोज अँड थ्रोट इरिटेशन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर, रेनल डिसऑर्डर की बोन डिसऑर्डर. ठीक आहे. फोटोकेमिकल स्मॉगमुळे आपल्याला हेडॅक, आईज, नोज अँड थ्रोट इरिटेशन होण्याची शक्यता असते. व्हॉट इज द टर्म फॉर प्रोसेस ऑफ इनऑक्युलेटिंग मायक्रोब्स इंटू सॉइल. मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बायो वेंटिंग, बायो स्टिम्युलेशन, बायो ऑगमेंटेशन की बायो स्पॅरॅगिंग. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे बायो ऑगमेंटेशन, सूक्ष्मजीव आवर्धित करणे. त्यानंतर बघा, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? इन्व्हर्टर, सेमीकंडक्टर मटेरियल, रिफ्लेक्टर्स की बॅटरीज. तर ते आहेत तुमचे सेमीकंडक्टर मटेरियल्स. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे सर्व क्वेश्चन जे आहेत ते एक्झामिनेशन मध्ये आपल्या विचारले गेले होते. आता यावरून तुम्हाला कळेल की तुमचा पॅटर्न कसा आहे, कोणत्या टॉपिक वरती जास्त प्रश्न विचारलेत, आणि अकॉर्डिंग टू दॅट थिंग तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहेत 7 एप्रिल 2024च्या एक्झामिनेशन मधला, म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन जे झाली होती आपली त्या एक्झामिनेशन मधला आहे. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव, जागृती व ज्ञान नव्हे, तर त्यामध्ये डॉट डॉट डॉटचा विकासही अभिप्रेत आहे. कशाचा? डीपर नॉलेज, थेरोटिकल नॉलेज, प्रॉपर ॲटिट्यूड की प्रॉपर कन्सेप्ट. तर तो आहे प्रॉपर ॲटिट्यूड, योग्य काय म्हणतात त्याला, अभिवृत्ती. राईट. बघा, पर्यावरण शिक्षण हे जे आहे हे फक्त जाणीव, जागृती किंवा ज्ञानावर आधारित नाहीये, तर यामध्ये योग्य अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो त्याचा विकास सुद्धा होतो. कारण यामध्ये आपण काय करतो, पर्यावरणाच्या संबंधी आपली जबाबदारी ओळखतो, है ना, आणि पर्यावरणाला घेऊन आदर निर्माण करत असतो, आदर विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या उद्देशानेच एन्व्हायरमेंटल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे काय होतो, व्यक्ती जो आहे तो पर्यावरणाला घेऊन जास्त संरक्षित, म्हणजे संरक्षण त्याचं करायचं आहे या हेतूने तो काम करतो, आणि त्याची देखभाल करायची आहे या हेतूने तो प्रेरित होतो. त्यामुळे प्रॉपर ॲटिट्यूड त्यामुळे डेव्हलप होतो. पुढे, भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालील विभाग केले जातात. ठीक आहे. ए, वैदिक काळ, बौद्धिक काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ. की बी, हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ. की सी, वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, जैन काळ, ब्रिटिश काळ. की डी, उपनिषद काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, आधुनिक काळ. तर याचा राईट आन्सर ऑब्व्हियसली एच आहे, वैदिक, बुद्धिस्ट, मुस्लिम, ब्रिटिश आणि पोस्ट इंडिपेंडंट अशा पद्धतीचा आहे. ठीक आहे. म्हणजेच वैदिक पिरियड जो आहे तो पूर्णतः फोकस आहे तुमचं जे मौखिक ज्ञान जे आहे त्याच्यावरती जास्त तो फोकस आहे. धार्मिक ग्रंथ, तत्वज्ञान याच्यावरती आधारित आहे. बौद्धिक काळ जो आहे तो बौद्ध धर्माच्या प्रसारानुसार शिक्षण केंद्र म्हणून विहारांची स्थापना केलेली आहे तशा पद्धतीचा काळ आहे. मुस्लिम काळ जो आहे तो मुस्लिम शासकांच्या काळात इस्लामिक शिक्षणाच्या वाढीसाठी सुरू केलेला काळ आहे. त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये, ब्रिटिश काळात मॉडर्न एज्युकेशन जो आहे तो सुरू झाला होता, है ना. त्यामध्ये कॉलेजेस वगैरे निर्माण झाले होते. आणि जो पोस्ट इंडिपेंडन्स आहे किंवा स्वातंत्र्योत्तर काळ आहे तर तो आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं शिक्षण. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पत्र व्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश होतो. फक्त मार्गदर्शक सूचना, की बी, फक्त सोडवलेली उत्तरे, की सी, मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेली उत्तरे, की डी, मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने सुद्धा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजे सर्वच ए बी सी हे सर्व त्याच्यामध्ये
यायला पाहिजे. म्हणजे ऑल ऑफ दी अबोव जरी असतं इथे तर ते राईटच आन्सर असतं. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन 1969 ॲट डॉट 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 डॉट. पहिली मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये झाली होती. ती कुठे झाली होती? चिकागो इन अमेरिका, मिल्टन केनिस इन इंग्लंड, फ्रान्समधील पॅरिस इथे, की भारतामध्ये दिल्ली. तर याचा राईट आन्सर आहे इंग्लंडमधील मिल्टन केनिस इथे पहिली मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली होती. ठीक आहे. मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मद्रसा हे डॉट डॉट केंद्र समजले जाते. ठीक आहे. आता हा एक्झामिनेशन मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ए बी सी डी जे आहे म्हणजे प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, हायर आहे की टेक्निकल आहे, याचं उत्तर मला तुम्ही सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. ज्याचं उत्तर राईट असेल त्याला मी रिप्लाय देईन. ठीक आहे. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 चे सुद्धा आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर तुम्हाला पेपर 2 जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही पेपर 2 सुद्धा जॉईन करू शकता. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचं. खाली तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही पेपर 2 सुद्धा जॉईन करायचं आहे. ठीक आहे. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.